नमस्कार मंडळी. लग्नासरीत हातांवर सुरेख मेहंदी काढणे ओघाने आले. लग्नात नववधूच्या हातावर शोभेल अशी मेहंदी काढली जाते. खरं तर मेहंदीमध्ये अनेक प्रकारचे डिझाईन आणि पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात. पण नेमकी यातल्या कोणत्या डिझाईनची मेहंदी हातावर काढायची असा प्रश्न त्या नववधूला पडतो. यासाठीच यंदाच्या लग्नाच्या सीझनमध्ये जर तुमचं देखील यंदा कर्तव्य असेल तर खास या ब्रायडल डिझाईन्स एकदा पहा. पूर्ण हात भरलेली मेहंदी. होणाऱ्या नववधूच्या दोन्ही हातांवर संपूर्ण मेहंदी काढलेली असेल तर ती अधिकच सुंदर दिसते. या डिझाईनमध्ये तळ हातापासून संपूर्ण कोपरापर्यंत मेहंदी लावली जाते. त्यामुळे नववधूचे हात खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. फुलांच्या डिझाईनची मेहंदी. या प्रकारच्या पॅटर्नमध्ये बोटांवर नाजूक सुंदर फुलांचे डिझाईन काढले जातात. तसेच मागच्या बाजूला गोल काढून त्या सुंदर आणि बारीक असे नक्षीकाम केले जाते. ही हातफुल डिझाईन मेहंदी केवळ दिसण्यासाठीच रॉयल नाही, ब्रायडल लुकला देखील अतिशय शोभून दिसते. क्लासिक इंडियन मेहंदी. आपण हातपायांवर अशी क्लासिक इंडियन डिझाईनची मेहंदी काढू शकता. जर वधूने अशी भरलेली मेहंदी काढली तर वधूचा लुक खूपच सुंदर दिसतो. तुम्ही देखील या प्रकारची मेहंदी निवडू शकता. मोटिफ डिझाईन. या प्रकारची मेहंदीची रचना तळ हाताच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूला काढली जाते. त्यामुळे पाहणाऱ्यांची नजर तुमच्यापासून हटणार नाही. अशी मेहंदी वधूच्या घरातील नातेवाईक देखील काढू शकता. पारंपरिक वधूवर मेहंदी डिझाईन्स. वधू आणि वर डिझाईन ही जवळजवळ प्रत्येक नववधूची पहिली पसंती असते. हा मेहंदीचा सर्वात पारंपरिक आणि जुना पण तितकाच ट्रेंडी प्रकार आहे असं म्हणता येईल. या वधूच्या मेहंदीमध्ये वधू आणि वर काढले जातात. ही पारंपरिक दुल्हा दुल्हन मेहंदी डिझाईन युगायुगाने ट्रेंडमध्ये आहे आणि पुढेही राहील. ही पारंपरिक मेहंदी तुम्हाला नेहमीच प्रेमात पाडणारी अशी आहे. मंडला पॅटर्न. ही मेहंदी डिझाईन गेल्या 2-3 वर्षांपासून खूप ट्रेंडी आहे. हातांवर हे मंडला कला डिझाईन तयार केल्यानंतर ती खरोखर सुंदर दिसते. या प्रकारची मेहंदी जर नववधूच्या पायावर लावली तर तिच्या पायाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. सिंपल ग्रीड डिझाईन मेहंदी. साध्या सरळ रेषा काढून बनवलेल्या पॅटर्नमुळे या मेहंदीचा लुक खूप सुंदर दिसतो. जाळी डिझाईन मेहंदी. या प्रकारचा मेहंदीचा पॅटर्न पायावर काढला आणि पायात पैंजण घातल्याने नववधूचा लुक पूर्ण होतो. कस्टमाइज मेहंदी. या प्रकारच्या मेहंदीमध्ये तुम्हाला आवडणाऱ्या डिझाईन मेहंदीत काढू शकता. जर तुम्हाला तुमच्या मेहंदीतून तुमच्या प्रेमाची किंवा लग्नाची गोष्ट सांगायची असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या कस्टमाइज मेहंदी आता पायांवर काढू शकता. काही जण यात होणाऱ्या जोडीदाराचे नाव किंवा त्याचे पहिले अक्षर लिहितात किंवा ज्या दिवशी भेटलो ओळख झाली ती तारीख लिहितात. बारीक जाळी. बारीक रेषा जोडून तयार झालेला हा मेहंदी पॅटर्न जितका सोपा दिसतो तितका काढणे कठीण आहे. बारीक रेषांची मेहंदी. पूर्ण हात पायांवर डिझाईन पॅटर्न तसेच बरोबर मधोमध पॅटर्न आणि तळ हातांना संपूर्ण लुक देणारी रचना तयार केल्यावर खूप छान दिसते. मंडप डिझाईन. मंडप डिझाईन मेहंदीच्या सर्वात कठीण डिझाईनपैकी एक आहे. यामध्ये मंडपातील सर्व वस्तू मेहंदीच्या डिझाईनच्या रूपात नववधूच्या हातांवर काढल्या जातात. कलश, डोलकी, फुले, हत्ती, हार अशा प्रकारच्या डिझाईन यात असतात. त्यामुळे ही रचना अतिशय आकर्षक दिसते. प्रत्येक वधूला तिच्या हातांवर अशी मेहंदी काढायची असते. मोराच्या मेहंदी डिझाईन्स. पारंपरिक मोर मेहंदी सध्या ट्रेंडमध्ये आहे. नववधूला नेहमीच मेहंदीचा हा प्रकार आवडतो. या मेहंदीमुळे डिझाईनमुळे आत पूर्णपणे मेहंदीने भरला जातो. मोराची रचना संपूर्ण हाताचे सौंदर्य वाढवते. व्हिडिओमध्ये दाखवलेले मेहंदीच्या डिझाईन्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.